पुरंदराच्या तहानंतर फोंड्याहून माघार घेतलेले शिवाजी महाराज मिर्झा राजाला विजापूर जवळच्या गोठात भेटून राजगडावर आले. या भेटीत मिर्झाने राजांच्या गळ्यात सगळ्यात मोठा खोडा टाकला. तो म्हणजे औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचे निमित्त करून त्याने राजांना संभाजी राजासह आग्रा दरबारात पेश करण्याचा सल्ला दिला. हे वरचे कारण होते. मनातून मिर्झा चरकला होता. विजापूरला कुतुबशाहीने 50,000 घोडदळीची मदत केली. राजांच्या उजवा हात नेताजी फुटून विजापूरला मिळाला होता. त्यात खुद्द राजेच विजापूरला सामील झाले तर आपली धडगत नाही या शंकेने मिर्झाने औरंगजेबाला पत्र पाठवले. शिवाजी राजांचा शंभू राजासह आग्रा दरबारी बोलवून घेण्याचा मनसुबा बनवून आणला. आला हजरत औरंगजेब रजामंद झाला तर राजांना त्या दरबारात दख्खनची सुभेदारी येईल असा मिर्झाचा अंदाज होता. काही दिवस पडती घेऊन ते स्वीकारून याशिवाय राजांना तूर्त मार्ग उरला नव्हता असा त्याचा अंदाज होता. आग्र्याला जाण्या अगोदर नेताजी पालकरांची सरलष्कर पदाची जागा योग्य अशा आसानीच्या हवाली करणे भाग्य होते. म्हणून राज्यांनी ती जागा कुडतोजी गुर्जर यांना बहाल केली व सोबत त्यांना प्रतापराव हा खिताब जाहीर केला. शिवाजीराजे व संभाजीराजे उत्तरेत जाणार ही खबर मुलूकभर पसरली. आदिलशाही, कुतुबशाही, सिद्दी, इंग्रज, फिरंगी यांच्या दरबारी मुत्सद्द्यांनी स्वतःशी खुणगाठ बांधली. आता शिवाजी खरोखरच संपला. शिवाजीच्या रूपाने आता नवा मिर्झा राजे तयार होईल. उत्तरेत जाण्या अगोदर बहिर्जी नायकांनी आपले आग्र्यात गुप्तहेर पाठवले. जाणे ते परतीचा प्रवास सगळा बेत महाराजांसोबत अगोदरच आखून ठेवला होता. महाराजांचा डोळा म्हणजे ते बहिर्जी नाईक. राजांना आग्र्याचा मार्ग दाखवण्याकरता बक्षी बेग याला औरंगजेबने दख्खनेत पाठवले होते. आग्र्याला जाताना महाराजांनी काही सेवक आणि मातब्बर मंडळी सोबत घेतली. सर्जेराव जेदे, हिरोजी फर्जन, मदारी मेहतर, दत्ताजी, रघुनाथ, निराजी पंत, त्र्यंबक पंत अशा आसामींना घेऊन महाराज उत्तरेत निघाले. चालला दख्खनचा मावळा काफल्यासह उत्तरेच्या शहेनशाहच्या भेटीस चालला आपला एकुलता एक तेजस्वी अशिंश फर्जंद संभाजीराजे याचबरोबर घेऊन. बुराणपूर, इंदोर, ग्वाल्हेर अशी शहरे मागे टाकीत गिरणा, तापी, नर्मदा, चंबळा या नद्या पार करीत काफिला यमुनेजवळ आला होता. आग्रा एक मजलेवर ठेवून काफला थांबला. बक्षी बेग आणि तेजसिंह कुशवाह राजांना तस्लीम करून आग्र्याच्या रोखाणे मिर्झा राजांच्या वडील कुंवर रामसिंग याला वर्दी द्यायला घोडे फेकीत निघून गेले. बक्षी बेग व तेजसिंग 4-5 माणसांना घेऊन महाराजांच्या स्वागताकरता तळाकडे येऊन लागले. त्यातले रामसिंह कुठले याचा अंदाज राजे घेऊ लागले. कुंवर जी, एक तरफ से हम बड़ी खुशी से मेहमान साहब की आगवानी करते हैं. तो अदबीने म्हणाला. आपकी तारीफ. त्याचा कुर्निसाच स्वीकारत भुवई चढवून राजांनी त्याला विचारले. राजे गोंधळून गेले होते. आलेल्या आसमानीत रामसिंह नव्हता. महाराज, मैं कुंवर जी की हवेली पर मुंशीगिरी करता हूँ. आलेल्या आसमानाने महाराजांना उत्तर दिले. मुंशी. महाराजांच्या काळजात कसली तरी कळ उठली. एकूण मामुली कारकून त्यांच्या स्वागतासाठी समोर उभा होता. त्यावर राजे विचारत, कुंवर, रामसिंग किधर है? राजांच्या करड्या आवाजात साऱ्यांना जाणवेल, गुस्ताखी माफ हो मालिक. कुंवर जी के किले में आला हजरत के महल पर पहरे लगा रहे हैं. वहां से नहीं छूट पाएंगे, आप चलिए. राजांनी सर्वांना जाणवेल असा निश्वास सोडला. दख्खनी सेवा आ रहा है ही खबर भिंगरीसारखी आग्र्यामध्ये पसरली. शेरे दख्खन सेवा और उसका बच्चा संभा पाहायला लोक गर्दी करू लागली. राजांची कीर्ती ही औरंगजेबाच्या दरबारातून ती त्याच्या रियासतमध्ये पण पसरली होती. शेवटी रामसिंग राजांना भेटून झालेल्या बेअदबीची दिलगिरी व्यक्त करू लागला.
रामसिंग राजांना व शंभू बाळांना घेऊन सरदार औरंगजेबाच्या दरबारी पेश झाले. लाल किल्ल्याच्या घुसलखान्याच्या प्रवेशद्वारात येताच रामसिंग थांबला. कमरेत वाकवून त्याने राजांना वाकून विनंती केली, जुने जूते यही पर उतार दीजिए राजा साहब. कपाळाला आठ्या घालीत राजांनी आपला भगव्या मोजड्या संगमवरी फरशी बंदीवर उतरवल्या. त्यांच्या शेजारी संभाजी राजांनी आपल्या मोजड्या उतरून ठेवल्या. औरंगजेबाला महाराज आल्याची वर्दी मिळाली. रामसिंगाला सामने ठेवून राजे दरबारात जायला निघाले. पुन्हा रामसिंग थांबला. आपल्या कमरेच्या शेल्यात खुपसलेल्या मोगली नकसकामाचा विणलेला दरबारी रुमाल त्याने अदबीने वाकत तो राजांच्या हाती देत म्हटले, लीजिए. राजांनी भुवई चढवत रुमालाकडे पाहत विचारले, ये क्या है? एक दरबारी रिवाज है राजा साहब. नजराना पेश करते वक्त आला हजरत ने आपसे कुछ पूछा तो यह रुमाल मुंह पर रखकर जवाब देना. राजा साहब, ये रिवाज है. राजे काहीच बोलले नाही आणि ते रुमाल त्यांनी उजव्या हातात धरला. औरंगजेबाला नजर म्हणून 1000 सोनमोहरा, 2000 रुपये निसार म्हणून 5000 रुपयांची तनखे औरंगजेबाला पेश केली. पण समोर जे घडणार होते ते राजांच्या संयमाची बांध तोडणारे होते. रामसिंग आपल्या 2500 सरदारांच्या रांगेत उभा राहिला. बक्षी आसद खानाने राजांना आणि संभाजी राजांना 5000 सरदारांच्या रांगेत उभे केले. ही रांग आसनापासून कितीतरी मागे होती. खिल्लत वाटायचे काम सुरू झाले. औरंगजेबाचे शहजादे जाफर खान आणि जसवंतसिंह यांना खिल्लत देण्यात आले. खिल्लत घेतलेल्या जसवंतसिंह मागच्या हटलेल्या कदमांनी मागे येत राजांच्या समोर उभा राहिला. आता शाही दरबारात बरखास्त होणार होता. उन्हातून शेकडो मजला मागे टाकीत, आम्ही इथवर का आलो? हा दरबार आहे की मजाक? हाच आमचा इतमाम पायाचा नखापासून मस्तकीच्या केसांपर्यंत राजांच्या उभ्या अंगात रक्ताची एक अजब विस्कट सळकटून गेली. आमच्या स्वागतासाठी मुंशी येतो. आसनावर बसलेल्या अक्कडबाज औरंगजेब एका अक्षराने वासपूस करत नाही. ज्यांच्या पाठीवर आमच्या मावड्यांनी घोडे फेकले त्यांच्या खांद्यावर खिल्लत चढतात. अपमानाचा कडा असह्य झालेल्या राजांची छाती वरखाली धापत करू लागली. महाराज भर दरबारात रामसिंगावर गरजू लागले, ये हमारे सामने कौन खड़ा है? रामसिंग. जी वो महाराज जसवंत सिंह. रामसिंगाला राजांना कशाचाच राग आला समजेना. जसवंत सिंह, हमारे मुल्क से भागा जसवंत सिंह, इसके पीछे हमें खड़ा किया तुमने? नहीं, हमसे ये बर्दाश्त नहीं हो सकता. झालेल्या अवमानामुळे राजांच्या चेहऱ्यावर चमकता नारंगी बोसलाई सूर्य उतरला होता. कसलाही विचार न करता राजे सरळ रांगेत बाहेर आले. महाराज साहेब म्हणत संभाजीराजे थरथरत सरदारांच्या रांगेतून त्यांच्याकडे धावले. पण महाराज रोखाने झपाझप दरवाजाकडे पाऊल गेले. त्यांना गाठण्यासाठी रामसिंग पाठमोरा उलटा धावू लागला. दरबारात गडबड मचली. जाफरखानाकडून औरंगजेबाला कळले की सेवा किल्लत के लिए खपा है गया है. औरंगजेबाने आज्ञा दिली की सेवाला खिल्लत देऊन शांत करून आणा. दरबारी लोक राजांजवळ आली. त्यांना खिल्लत घेऊन येण्याची विनंती करू लागली. पण त्याने राजे आणखी चिडले आणि म्हटले, पाहिजे तर तुमचा बादशाह माझा खून करू शकतो, पण आता मी पुन्हा दरबारात येणार नाही. औरंगजेबाला चीड आली होती की राजांनी खिल्लत साफ नाकारल्याची, त्यांनी दरबारी न येण्याची. सगळ्यात मोठे हाल झाले ते रामसिंगाचे. त्याला महाराजांची सुरक्षितता आणि औरंगजेबाचा विश्वास दोन्ही सांभाळणे भाग होते. इकडे महाराजांनी तब्येतीचे सोंग घेऊन दरबारात जाणे टाळले व आपल्याखेरीज संभाजी महाराज दरबारी येतील असा निरोप पाठविला. संभाजी महाराज दरबारात येऊन जाऊ लागले. दरबारातील गोष्टीकडे बारीक लक्ष होते व सोबत बाहेरील व वातावरणात जात होते. आलेल्या संकटातून आपण बाहेर कसे निघावे, कोण हुन्नर चालवावा असाच प्रश्न महाराजांना येऊ लागला. कैसी चाल चालावी आणि राजांनी मनोमन भावानीचे नाव घेत शतरंजची पहिली खेळी बाहेर काढली. एका संध्याकाळी खाशा स्वरांना दिवघ्याची सलामी द्यायला आलेल्या मावळ्यांना बघताच भुवयावर चढवीत राजांनी जरबेने विचारले, कशास आलात? वा,
चालते बा, आमचे आणि बाळराजांचे जे होत असेल ते होईल. मावळे चरकले. ते शोरमूक ऐकून फौलाद खान सारख्या डेऱ्याजवळ आला. त्याला बघताच एकसारखा फेऱ्या घेत घेता राजे मावळ्यांसमोर कडाडले. काय सांगतो आम्ही, चालते वा, तुमचा विचार करायचा आम्हास अवसर नाही, निघा इथून. मावळे गोंधळले. बघून राजांनी परवलची खूण म्हणून गाड्यातील माळ उचलून आपल्या मस्तकी लावली आणि हा बनाव हुशार मावळ्यांनी ओळखला. पण आम्ही जाऊ कुठं राज? खालच्या मनाने मावळ्यांनी विचारलं. कुठेही जा, देशी जा, निघा. राजे फेऱ्या घेत बोलत राहिले. तिकडून सिद्दी फौलाद खान आत येत राजांना विचारत होता, क्या हुआ महाराज? ये लोग चाकरी करते हैं, कैदी की चाकरी. खान, इन लोगों का बोझ हम पर किस लिए? जाने दो इन्हें. मैं आलमगीर को अर्जी पेश करता हूँ, दे दो दस्तक इन्हें. अशा प्रकारे राजांनी अर्जी देत औरंगजेबाकडून आपली शिवबंदी काढून आपल्या मावळ्यांना आग्र्यातून सुटका केली. औरंगजेबाला वाटायचे, शिवरायांजवळ जितके कमी लोक राहतील त्याला तितके सोपं जाईल. घातपात करण्यास म्हणून औरंगजेबाला ही शिवबंदी ना हरकत दस्तक दिली. पण त्याला नव्हतं माहीत ही एक महाराजांची चाल होती. इकडे बाहेर आल्यानंतर मावळ्यांनी बहेजी नायकांना भेटून आतील सगळ्या गोष्टीचा आराखडा दिला. महाराजांनी शतरंजची दुसरी चाल चालली. रामसिंगास म्हटले, मला संसाराचा कंटाळा आला आहे. काशीत जाण्याची इजाजत मला हजरतांनी मला द्यावी. संन्यास घेऊन तेथे राहण्याची माझी इच्छा आहे. पहारा देत सोयीचे व्हावे म्हणून फौलाद खानने रामसिंगाच्या हवेलीला लागून असलेल्या दगडबंद कोठीत शिवाजी महाराजांना हलवले. खुल्या मैदानात शामियानातून असलेले राजे अधिक बंदिस्त झाले. राजांना विचारांचा सळाच लागला आणि खुद्द आपल्याच माणसांना हबकाल बसावा असे साधेसुधे राजे ठरवून आजारी पडले. पहाऱ्याच्या हजबांशी मराठा बीमार हो गया ही खबर परस्पर दरबारात पोहोचवली. राजांची पूछताछ करायला फौलाद खान कोठडीत आला. सुना है तुम्हारी तबीयत बिगड़ गई है. हा खान साहब, आम्हास आमच्या भरोसा लागत नाही. जीवाची घालमेल होत आहे. आमच्यावर एक मेहरबानी करा. आमच्या पापांची आम्हास फेड करू द्या. आम्ही खैरियत करावी म्हणतो. मेवा मिठाईची दिनादारांची साऱ्यांचीच आम्हास खैरियत फेडण्याची इजाजत आलमगिरा साहेबांना कडू मिळून द्या. खान, एवढी मेहरबानी करा आमच्यावर. वेदना असह्य झाल्यासारखे जगदंब जगदंब म्हणत उशाशी भरून राजे पलंगावर आडवे झाले. जरूर जरूर, हम कोशिश करेंगे. आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईने खान बोलला. औरंगजेबाने खुशमिजाजीने परवानगी दिली. आग्र्याच्या मेवा मंडीतून मध्यम माठाचे पसारे मिठाईत भरून त्र्यंबक पंत आणि बिनारजी पंत ते दुरुस्ती स्पर्शासाठी कोंडीकडे पाठवू लागले. फौलाद खानच्या दिप्पाड सिद्धी पहारेकरांना कधीच माळून नाही पडले की राजांना पेटारे नकळत मोठ्या माठाचे का होत आहेत. उभ्या आग्र्यात शहरात राजांनी हातस्पर्श दिलेले मिठाईचे पेठारे मोकाट सळसळू लागले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमधलं संभाषण. शिवाजी महाराज संभाजी महाराजांना समजावून सांगत होते, काळजी करू नका, ही बिमारी बनावटी आहे. इकडून सुटणे आहे आम्हास आणि तुम्हास. रामसिंगाकडे येणाऱ्या हर अस्माळीचा बोल व बोल कान देऊन ऐकणे. चला, कुंभाराच्या वाडीचा सागता सोडू नका, सावध राहा. आलमगिराने राजांच्या तब्येतीकरता 2 पंडित पाठवले. औरंगजेबाने एक मनसुबा चिरेबंद करून टाकला होता, तो म्हणजे राजांच्या कत्तलीचा. आग्रा शहरातील विठ्ठलदासाची हवेली आता बांधून पुरी होत आहे. त्या हवेलीत राजांना हलवून दुसऱ्याच दिवशी त्या हवेलीत नंग्या हत्यारांशी घुसवायची. जी काफरदारा शिकोची झाली होती तीच गत दख्खन काफरच्या मराठ्याची होणार होती. बिमारीसाठी दंत मानणारे मिठाईचे पेठारे ठरल्या वेळी कोठीत येत होते. राजे ते पेठारे मार्गी लावण्यासाठी कधी मदारी मेहतर तर कधी हिरोजी फर्जंद यांना
कोठडी बाहेर पाठवत होते. राजे असेच विचार करत असताना हिरोजीस पाणी मागितले. राजांनी आज्ञा केली. पाण्याचा गडवा घेऊन हिरोजींनी राजांसमोर आले. त्यांच्या हातातून गडवा घेताना राजांची नजर त्यांच्यावर गेली आणि राजे हिरोजींकडे बघतच राहिले. दर्पणात बघितल्यासारखे हिरोजी राजांच्या अनारस बंधू होता. त्यांची शक्कल राजांशी मिळत जुळती होती. हनुटीवर राजांच्या सारखीच निमुळती दाढी फिरली होती. राजांचा एक बेत नेमका पक्का झाला. आमच्या पेहराव चढून हिरोजी आमच्याच ऐवजी या पलंगावर चढेल. दरबारी बिमार म्हणून आणि आम्ही हिरोजींच्या मावळेचा वेश करून अंगी चढून हिरोजी म्हणून पुढे पुढे निघून जाऊ. हिरोजी आमचं चालणं, बोलणं, उठणं, लकप नीट पाठवून ठेवणे, मोठा हुन्नर कार्य लावणे आहे. राजांनी संभाजी राजास जवळ घेऊन सांगितले. नीट ध्यान घेऊन आम्ही सांगतो ते ऐका. एकही बाब विसरू नका. राजे क्षणभर थांबले, मग बोलू लागले. उद्या सकाळी तुम्ही कोठी बाहेर पडा. रामसिंगाच्या हवेलीत जा. नेहमीसारखे त्यांच्या बरोबर दरबारी जाऊन या. जाताना सर्जेरावांना घेऊन जा. पहिला दरबार उघडताच तब्येत ठीक नाही, आम्ही निघतो असे रामसिंगाच्यांना सांगून सर्जेरावासह किल्ल्याबाहेर पडा. तुम्ही कुंभारवाड्यात वेशीच्या कुंभाराच्या मेठावर थांबा. सर्जेरावांना 2 घोड्यांनीशी नुरुंगाजवळ तयार राहायला सांगा. आम्ही तुम्हास उदकई कुंभारवाडेस भेटू. 3ऱ्या प्रहारानंतर आम्ही आलो तरी सर्जेरावासह आग्र्याबाहेर कूच करा. आमच्या जवळ दस्तके आहेत, ती दाखवून मथुराजवळ करा. ते सांगितले तसे वागा. कमी बोला, आमच्यासाठी थांबू नका. हे सगळे राजांनी शंभू राजांकडून 2 वेळा वधून घेतले. 4 दिवसांनी शंभूराजांना अशी मायेची बिछायत मिळाली होती. शिवाजी महाराज धक्के आवाजात हिरोजींशी बोलत होते. हिरोजी आमच्या साऱ्या लकबी ध्यानी घेतल्या. राजांनी विचारले, होय महाराज? हिरोजी होकारला. हिरोजी, पहाटे लाल किल्ल्यावरची नौबत दुडदुडते, ती ऐकायला जागे राहा. त्यावेळी बादशाह फजरची नमाज पडतो. रात्रीचे पहारे त्यावेळी गस्त देत पलटतात. त्यावेळी आमच्या जागी तुम्हास बिमार म्हणून झोपायचे आहे. तुमचा चेहरा आमच्याशी मेळजुळीचा आहे. उद्या पहाटेपासून तुम्ही राजे आणि आम्ही हिरोजी आमच्या जागी पलंगावर कोठीच्या दरवाजाजवळ पाठ करून कोरे झोपा. पेटाऱ्याबरोबर आम्ही हिरोजी म्हणून कोठी बाहेर पडू. संध्याकाळी तुम्ही पुन्हा तुमच्या पेहराव चढवा. इथे असलेल्या लोंड मिळत्या पलंगावर रचून त्याच्यावर बेमालूम शालम जमा पांघरा. त्या लोड गेदीच्या धप्याचे पाय चेपा. संध्याकाळी नमाजाचे वक्ती पहारे बदलतात, तेव्हा शिताफीने तुम्ही पण कोठी बाहेर पडा. जमेल तशी दौड घेऊन मुलूक गाठा. गाफील राहू नका. इथे झोपल्यावर एकसारखी मेशीवर पालथी मूठ फिरवू नका. बाहेर पहारे बदलत होते, आत राजे बदलत होते. आग्र्यात दिवस बदलत होता. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे संभाजी महाराज दरबारात जाऊन तब्येत बरी नाही, आम्ही आम्हास आराम करायला जात आहो असे रामसिंगांना बोलून आले. आणि इकडे महाराज हिरोजींच्या वेशात कोठी बाहेर आले आणि हिरोजी सायंकाळपर्यंत महाराजांच्या वेशात कोठीत राहिले आणि पहारे बदलताच तेही कोठीतून पुन्हा हिरोजी म्हणून निघाले. 3रा पहर टळतीला गेला आणि ठरल्याप्रमाणे सगळे कुंभारवाडी जमा झाले. महाराज निराजी पंतास बोलतात, तुम्ही बालाजींच्या सराईत जा. तिथे मथुराचे 2 कवी आहेत. त्यांना सांगा, हत्ती मथुरेच्या घाटावर येत आहेत. नौका सिद्ध ठेवली पाहिजे. हा कानमंत्र निराजींना दिला. संभाजी राजांनी त्या कुंभारास गळ्यातील मोतीकंत देत म्हणाले, आम्ही निघतो. आम्ही गेल्यावर आमची वाजीपुशी करण्यास दरबारातील लोक आल्यास आम्ही औरंगाबादेत जात आहोत असे सांगणे. जी महाराज. कुंभार कंठ्याकडे बघत म्हणाला. पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे सर्जेराव त्र्यंबकपंत आग्र्यातून दक्षिणेकडे बाहेर पडणाऱ्या वेशीकडे निघाले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्यात हशमांनी हे पथक हलविले. सर्जेराव घोडा पंत आमच्याजवळ गेले. त्यांनी कमरेच्या कशात ठेवलेली दस्तके दाखवली. कोणसी सवारी आहे? तरीही एका हशमाने सर्जेरावांना तटकी देत सवाल केला. पुढे होत हिरोजींच्या वेशातील राजांनी शहरातील रामसिंगाच्या हवेलीकडे हात दाखवत जाब दिला.
राणा राम सिंह की मेहमान की सवारी है, सेवा दख्खन की फर्जंद सवारी. मिर्झा राजाचा दरबारी असलेल्या वचक आठवून पहारेकऱ्यांनी दस्तके पाहून पथक सोडले. आता राजे दक्षिणेकडे गेले ही भूमिका सर्वत्र उठणार होती. सारे दक्षिणे वेशीबाहेर पडले. कोणीच काही बोलत नव्हते. आग्र्याला धरून श्रावणी सांज उतरत होती. राजांनी यमुनेच्या किनाऱ्याकडे उतरत हात उठवला. घोडे यमुनेच्या रोखाने दौडू लागले. यमुना काळ येताच घोडी थांबली. सगळे पाय उतार झाले. त्र्यंबकपंतांनी बोचके म्हणजे गोठडी सोडली. राजे आणि संभाजीराजे अंगाची पेहरा उतरून भगव्या छाट्या चढवून संन्यासी झाले. यमुना हळहळत होती. चारी बाजूने सांज ऊन आल्यामुळे तिला ती दोन्ही फुले संन्यासी काही बघायला मिळत नव्हते. राजे आणि संभाजीराजे यमुने नदीद्वारे मथुरेकडे निघाले. नौकेत असताना महाराजांनी शंभू राजास विचारले, आम्ही हिरोजींच्या वेशात असून पण तुम्ही आम्हास कसे ओळखले? त्यावर शंभूराजे म्हटले, तुम्ही डोक्यावर जिरीटोप असल्यासारखे चालत होते आबासाहेब. मथुरेच्या ब्राटम वस्तीतील एका कौलारू घरात धारधारी संन्यासी आणि बालसंन्यासी शिरले. हे घर मोरपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजी पंत त्रिमल यांचे होते. निरोजींनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. घरच्या अतिथी सदरेवर राजे आणि बाळराजे बसले होते. कुणाची नियती कुणाला कुणाच्या दारात आणि कशा रूपात उभे करेल सांगता येत नाही. तिकडे आग्र्यात कळवळ उसळला होता की सेवा गायब हो गया. हा म्हणता शहरभर बात पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महालाभोवती हत्यारबंद हशमांचे पहारे आवळून टाकले. चिडलेल्या औरंग्याने आपल्या वजिरास विचारले, सेवाने कितने रुपये नजर निसार पेश किए थे? जाफर खान उत्तर देत म्हटला, बाप बेटे ने मिलकर करीबन 1,500 मुहर 15,000 रुपये नजर किए थे हुजूर. जाफर खान ने जामत खाण्याचा तपास करून प्रत्युत्तर दिले, उसे दरबार आने के लिए कितना खर्चा दिया था? औरंगजेबाच्या कपाळी आड्यांचे जाळे चढले. 1,00,000 रुपये आलीजा. नमक हराम दगाबाज. हिशोबातील तूट पाहून अस्वस्थ औरंगजेबाने ओढत पुटपुटला. इकडे खाकेच्या झोळीत लाख रुपये किमतीचे हिरे रत्न मनके दंडून राजे संभाजीराजासह मथुरेच्या वेशी बाहेर पडले. दिवसभर धर्मशाळेत राजांच्या मुक्काम आणि सांज पहाट धरून असा प्रवास सुरू झाला. मथुरांच्या आणि स्वराजांचा प्रवास फार लांब पट्ट्याचा होता. संभाजीराजे या प्रवास करताना लहान असल्यामुळे महाराजांनी बाळराजांना तिथे मोरोपंत पिंगळे यांच्या मेहुण्याकडे कृष्णाजी पंत त्रिमल यांच्या जवळ ठेवून महाराज स्वराजाकडे निघाले. इकडे महाराज लांब प्रवास घाटत 1.5 महिन्याचा काळ मागे पडला. मजल दर मजल मागे टाकीत राजे मराठी मुलखात पोहोचले. महाराजांनी शंभू बाळांना काही इजा होऊ नये म्हणून त्यांच्या प्रवासाच्या दगदगीने प्रकृती खराब होऊन मृत्यूचा खोटा बनाव केला. त्यामुळे औरंगजेबास हा बनाव खरा वाटला व त्याने राजांची शोध मोहीम बंद करून टाकली. महाराजांच्या पोहोचल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी शंभूबाळ राजगडावर सुखरूप पोहोचले. अशा पद्धतीने महाराजांनी स्वतःची व आपल्या सहकाऱ्यांची आग्र्यामधून औरंगजेबाकडून सुखरूप सुटका केली. जय